Hello students, welcome to Patil classes. Today we will learn page number 120, solve example third. It is a very easy. Look at third question. A sanitation committee of two members. A sanitation committee of two members is to be formed from three boys. Is to be formed from three boys and two girls. थ्री बॉयज आणि त्याच्यात किती टू गर्ल्स आहेत. राईट सॅम्पल स्पेस काय म्हणलेलं आहे, राईट सॅम्पल स्पेस त्याच्यामध्ये काढायचा आहे. अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ एस, आपल्याला काय काढायचं आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स काढायचा आहे एन ऑफ एस. ऑल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट्स इन सेट. Also write the following events in a set from the number of sample points in the event. म्हणजे अशा प्रकारे यातले काय करायचं आहे, इव्हेंट्स पण काय आपल्याला फाइंड करायचे आहे, त्याचे इव्हेंट्स मध्ये सॅम्पल्स पॉइंट्स पण आपल्याला फाइंड करायचे आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन एकदा बाळांनो वाचून घ्या, त्याच्यानंतर आपण इव्हेंट बघू. फर्स्ट इव्हेंट इज अ कंडिशन फॉर इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए, at least one girl is a member of the committee. एक मुलगी ही त्याच्या कमिटीमध्ये मेंबर पाहिजे. काय सांगितलेलं आहे, त्या कमिटीची कमीत कमी एक मुलगी, ऍटलिस्ट म्हटलेलं आहे इथं. ऍटलिस्ट म्हटलं तर आपल्याला कमीत कमी एक कमिटीमध्ये मुलगी ही लागणारच आहे, गर्ल ही लागणारच आहे. सेकंड कंडिशन काय आहे बीची, ओनली वन बॉय अँड ओनली वन गर्ल कमिटीमध्ये पाहिजे आपल्याला. सेकंड कंडिशन इज अ कमिटी मस्ट बी ओनली वन बॉय अँड ओनली गर्ल इन अ कमिटी. देन थर्ड कंडिशन इव्हेंट इज सी, कमिटी मस्ट बी बॉयज ओनली. इथं काय सांगितलेलं आहे बाळांनो, फक्त बॉयज आपल्याला पाहिजे. काय पाहिजे, फक्त नाही, ओनली बॉयज कमिटीमध्ये पाहिजे. आणि इव्हेंट डी काय सांगितलेलं आहे बाळांनो आपल्याला, at the most one girl should be member of the committee. At the most one girl is in committee. म्हणजे तेवढंच आपल्याला सांगितलेलं आहे की कमीत कमी एकच आपल्याला तिथं मुलगी पाहिजे. तर असा हा क्वेश्चन आहे. त्याच्या सोल्युशन मध्ये आपण बघितलं तर कसं येणार आहे बाळांनो, तर सोल्युशन त्याचं असं असणार आहे, B1 B2 B3 are boys. B1 B first boys, B2 second and B3 is third boy. And G1 G2, G1 and G2 means G1 means first girl, G2 means second girl. Out of these boys girls sanitation committee of two members is to be formed. Okay, then sample space. Therefore sample space is S is equal to कमिटी फाइंड करताना आपल्याला आता त्यातले कमिटी फाइंड करताना सॅम्पल स्पेस काढताना आपल्याला हे घ्यायचं आहे सॅम्पल स्पेस. सॅनिटेशन कमिटी आपल्याला टू मेंबर्सची फॉर्म करायची आहे. तर ही फॉर्म करताना आपल्याला सॅम्पल स्पेस काढताना फर्स्ट वन, हाऊ मेनी बॉयज आर देअर, थ्री बॉयज, आणि हाऊ मेनी गर्ल्स आर देअर, टू बॉयज. तो फर्स्ट टू मेंबर्सची कमिटी आहे. तर सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू B1 B2, देन B1 B3, B2 B3, B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2, B3 G1, B3 G2 and G1 and G2 last. So how many members are there in a samples point? So n of S is 10. So first event is, condition for event A is at least one girl should be in a committee. Means one आपल्याला गर्ल पाहिजे कमिटीमध्ये. अशा सॅम्पल स्पेस मध्ये जिथं जिथं तुम्हाला वन गर्ल दिसते ती काय करायची आपल्याला इव्हेंट ए मध्ये घ्यायचं आहे. ऍटलिस्ट मीन्स कमीत कमी एक गर्ल. जास्त गर्ल्स असतील तर आपण घेऊ शकतो. लुक ॲट, लिसन केअरफुली. इथं आपल्याला काय करायचं आहे की ऍटलिस्ट वन म्हणलेला आहे, जास्तीत जास्त दोन असेल तीन असेल तर घेतलं तरी चालतं.
सो फर्स्ट बघा कुठे कुठे आपल्याला गर्ल दिसते, ॲटलिस्ट 1 2 3 घेतलं तरी चालतं. तर बघा A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट B1 G1 मध्ये गर्ल आहे, B2 G1 मध्ये गर्ल आहे, देन B3 G1 मध्ये गर्ल आहे, देन B2 G2 मध्ये गर्ल आहे, B1 G2 मध्ये गर्ल आहे आणि G1 G2 मध्ये पण गर्ल 2 आहेत, ते घ्यायचंच आहे. अँड देन B3 G2 मध्ये पण गर्ल आहे. सो अशा प्रकारे टोटल N ऑफ S ॲटलिस्ट 1 गर्ल किती मध्ये आहे, तर 7 मध्ये 1 गर्ल्स आहेत, हे घेतलेलं आहे. इट इज द आन्सर ऑफ इव्हेंट A. कंडिशन फॉर इव्हेंट B इज 1 बॉय अँड 1 गर्ल शुड बी इन अ कमिटी. आपल्याला काय पाहिजे, एक काय पाहिजे, बॉय पाहिजे, एक गर्ल पाहिजे, अशी कमिटी फॉर्म करायची. तर सॅम्पल स्पेस मध्ये बघा जिथे जिथे तुम्हाला 1 बॉय अँड 1 गर्ल दिसते ती कमिटी तुम्ही इथं कमिटीमध्ये इव्हेंट बी मध्ये घ्यायचं आहे. तर फर्स्ट वन B इज इक्वल टू, B इज अ कॅपिटल, B इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट B1 G1 1 girl 1 boy, B1 G2 1 girl 1 boy. Then next one B2 boys second and girl first. So B2 G1, then B2 G2, then third B3 and G1, and then last B3 G2. Now N of B is come 6. N of B is 6 because total 6 sample space are come there. So that's why number of sample points is N of B is 6. Even C is only boys are there in a committee. त्या कमिटी मध्ये फक्त बॉईज पाहिजेत. असे बॉईज असताना सॅम्पल स्पेस मध्ये बघा टोटल किती जण आहेत, तर B1 B2 B1 B3 and B2 B3 असे टोटल N ऑफ S किती आलेले आहेत तिथे इव्हेंट मध्ये, टोटल N ऑफ S इज 3. Then last event, fourth event D is a can be at the most 1 girl in a committee. So त्या कमिटीमध्ये ॲट मोस्ट जास्तीत जास्त एकच गर्ल पाहिजे. जास्त आले तर आम्ही घेणार नाही, मीन्स ॲट मोस्ट 1 गर्ल म्हणलेला आहे. तर जास्त गर्ल्स बाळांना तिथे घेता येत नाही, तेवढं लक्षात ठेवा. ओके, देन आन्सर B1 B2 B1 B3 B2 B3, देन B1 G1 B1 G2, देन B2 G1 B2 G2, then last one B3 G1 and B3 G2. So there are total 9 numbers. So N of S is a 9. So hope you understand that question. It is a very simple question. Hope you understand that. Thank you. Stay home, stay safe.